पायावर सूज येणं हा स्वतःमध्ये आजार नसून शरीरात काहीतरी बदल किंवा समस्या होत असल्याचा संकेत असू शकतो. कधी ती साध्या कारणांमुळे असते, तर कधी हृदय, किडनी, यकृत किंवा रक्तवाहिन्याशी संबंधित आजारही असू शकतात. तेव्हा त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पायावर सूज म्हणजे नेमकं काय? तर शरीरातील ऊतींमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी किंवा द्रव साचल्यामुळे पाय फुगल्यासारखे दिसतात आणि यालाच आपण एडेमा म्हणतो. सूज ओळखण्याची लक्षणं म्हणजे पाय खूप जड वाटतात, चप्पल, बूट घट होतात, त्वचा ताणलेली दिसते, बोटाने दाबल्यावर खळगा पडतो, संध्याकाळी सूज जास्त जाणवते, चालताना अस्वस्थ वाटतं, किडनीची समस्या निर्माण होते. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकते. किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर हे पदार्थ शरीरामध्येच साचून राहतात. चेहऱ्यावर सकाळी सूज येते, लगवीत बदल दिसतो, थकवा जाणवतो, भूक कमी होते, BP वाढतो. जर पायाची सूज आणि चेहऱ्याची सूज एकत्र दिसत असेल तर तपासणी करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हृदय कमजोर होणं किंवा हृदयाचं कार्य कमी होणं. हृदयाला पुरेशा ताकदीनं रक्त पंप करता येत नसेल तर पायामध्ये द्रव जमा होऊ शकतो. दुसरं म्हणजे श्वास लागतो, जिने चढताना त्रास होतो, पटकन दम लागतो, रात्री झोपताना श्वासाचा त्रास होतो, यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात. लिव्हर नीट काम करत नसेल तर शरीरातील प्रथिनांचं संतुलन बिघडतं आणि सूज येऊ शकते. दुसरं म्हणजे पोट सुजतं, त्वचा, डोळे पिवळे पडतात, भूक कमी होते, रक्तवाहिन्यांना त्रास होतो. खूप खारट पदार्थ खाऊ नका, जास्त वेळ बसून राहू नका, लांबचा जास्त प्रवास करू नका, व्यायाम करा. यासारख्या गोष्टी केल्या तर शरीरातील पाणीही कमी होऊ शकतं. दुसरं म्हणजे थायरॉईडची समस्या. थायरॉईड कमी काम करत असेल तर सूज वाढते. औषधांचे दुष्परिणाम. काही लोकांमध्ये BPची औषधे असतात, काही वेदनाशामक औषधे घेतात. त्यामुळे कोणतीही औषधे स्वतःहून घेऊ नका आणि चालू असतील तर ती बंदही करू नका. त्याचप्रमाणे शरीरामध्ये द्रव वाहून येणाऱ्या प्रणालीमध्येही अडथळा आला तर एक किंवा दोन्ही पायांवरती सूज येऊ शकते. गर्भावस्थेमध्ये काही प्रमाणात पाय सुजतात, पण हे सामान्य असतं. पण अचानकच खूप सूज, डोकेदुखी किंवा BP जर वाढला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीरातील द्रव वाहून येणाऱ्या प्रणालीत अडथळा आला तर मग मात्र पायांवरती सूज नक्कीच येऊ शकते. तेव्हा दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. पायाला सूज येत असेल, सुजेबरोबर श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, पाय लाल, गरम किंवा खूप दुखत असतील, लघवी कमी होत असेल, सूज दिवसेंदिवस जर वाढत असेल तर मात्र नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासाठी रक्ताची तपासणी करा, लघवीची तपासणी करा, किडनी, लिव्हर, थायरॉईडची तपासणी करा. जर आवश्यकता असेल तर तुम्ही ECG किंवा इको नक्कीच करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे पायांच्या रक्तवाहिन्यांची तपासणी करा. पायावर सूज कमी ठेवण्यासाठी दैनंदिन सवयी म्हणजे मीठ कमी प्रमाणात घ्या, नियमित चाला, खूप वेळ बसू नका, पाय थोडे उंच ठेवून विश्रांती घ्या, पुरेसं पाणी प्या, वजन नियंत्रणामध्ये ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पायावर सूज आली म्हणजे किडनी किंवा हार्टचा आजार आहे असं समजू नका. सूज कधी येते? दोन्ही पायांवर आहे की एका पायावर? दुखते का? श्वास लागतो का? यावर अवलंबून असते. तेव्हा शरीरावरती कोणतीही सूज दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करून घ्या.